प्रबोधनकार ठाकरे यांची 140वी जयंती आहे। महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये त्यांना आज आम्ही अभिवादन केलेलं आहे। समाजामधली जातीयता, विषमता, वेगवेगळ्या प्रकारच्या अन्याय प्रथा याच्या विरोधात त्यांनी सत्यशोधक विचार मांडला आणि या सगळ्या परंपरांच्या मध्ये जर का मानवी अधिकारांचं उल्लंघन होत असेल तर त्याच्या विरोधामध्ये त्यांनी आधुनिक प्रकारचा प्रबोधनकारी हिंदुत्व त्यांनी मांडलं। ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे कट्टर समर्थक होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र समितीचं सुद्धा काम चाललेलं होतं। शिवसेना हे नाव सुद्धा प्रबोधनकार ठाकरे यांनी दिलेलं आहे आणि प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आमच्या विधिमंडळामध्ये गेल्या काही वर्षात सुरुवात झालेली आहे आणि विधिमंडळाचे आमचे सगळे सचिव तसंच इथले कर्मचारी वर्ग आणि आमदार या सगळ्यांच्या माध्यमामधून आजच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही त्यांना अभिवादन केलेलं आहे। काल नुकतंच राज्य सरकारने सामाजिक न्याय विभागाच्या तर्फे जी शिष्यवृत्ती दिली जाते ती मागास आणि इतर मागास समाजासाठी त्या शिष्यवृत्तीच्या मध्ये दुपटीने वाढ केलेली आहे। एका अर्थाने सामाजिक न्यायाच्यासाठी अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे आणि मला असं वाटतं की आम्ही त्या सगळ्यांच्या कार्याच्यासाठी म्हणून पुढे कार्यरत राहणं ही प्रबोधनकार ठाकरे यांना योग्य ते अभिवादन केल्यासारखं होईल आणि त्याच मार्गावरती आमची वाटचाल चाललेली आहे।